तू हरामी आहे, तू हरामी आहे, तुला शाप भेटायला का? अरे तुला शाप भेटायला अमृता थांब नाही, अमृता पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलेलं आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये मी मंडळाचा प्रत्येक पक्षाचं काम जबाबदारीने पार पाडलेलं आहे. मी पक्षाचा पदाधिकारी आहे. युवा मोर्चा स्तराध्यक्ष राहिलो, कामगार मोर्चा उपाध्यक्ष राहिलो, अनुसूचित मोर्चाचा 3 वर्षापासून मी जिल्हा सचिव आहे. मी काय चुकलं माझं हे तुम्हाला सांगावं. राहुल खाली करणार आमचा निष्ठावंत पीछे लेना कैमरा, सुशील पीछे ले. भैया यार सरका पळा पळा पळा. अमृता थांब नाही, अमृता पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलेलं आहे. अरे कॅमेरा कुठे आहे? हॅलो 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 करा 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 हॅलो हॅलो हॅलो. आमचा वाढ सुटला, सुरत वाढ दुसरा उमेदवार दिली काय असताना 3 महिन्याचा माणूस होता. 3 महिन्याचा माणूस होता. 3 महिन्यामध्ये वाटता पक्षामध्ये आला. 3 महिन्यात आत्ता इथं प्रचारमध्ये आला, त्याला पक्षामध्ये तिकीट दिलं. त्याची बायको कोणी बोललं काय झालं सरकार सोडा सोडा चला. 3 वर्ष आता तो 3 महिन्यामध्ये प्रचारामध्ये आला, पक्षामध्ये आला, त्याला हे दिलं. जरा पोलिसांना बळाचा वापर करावा लागेल. ऐका दादा, विषय असा आहे, जो माणूस कार्यकर्ता होता, प्रॉपर कार्यकर्ता, त्याला तिकीट द्यायला पाहिजे असतं. आपण पाहत असाल तर या ठिकाणी संतप्त झालेले भाजपच्या कार्यालयामध्ये ज्यांना उमेदवारी मिळालेली नाहीये ते उमेदवार आपल्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तर दुसरीकडे ही जी गर्दी जमलेली आहे, या गर्दीचा अर्थ हा होतोय की कुठेतरी आता एक न्यायाची मागणी करतात, कारण आम्हाला उमेदवारी देण्यात आलेली नाही असं ते बोलतायत. तर या ठिकाणी तपासणी देखील केली जाते, कुणाकडे काय काय आहे. या ठिकाणी पोलीस अधिकारी आहे, पोलिसांना बळाचा देखील वापर करावा लागलेला आहे. छत्रपती संभाजीनगरातील भाजपच्या प्रचार कार्यालयामध्ये हा संपूर्ण प्रकार पाहायला मिळतोय. तर इथे या ठिकाणी जर पाहत असाल तर आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी थेट आम्हाला डावललं जातंय, आम्हाला न्याय मिळत नाही अशी भावना जी आहे
ती व्यक्त केलेली आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये हा संताप जो आहे तो या नेत्यांचा पाहायला मिळतोय. कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक दिवसांपासून निवडणुकीची तयारी केली जात होती, मात्र ती तयारी केली जात असताना कुठेतरी निवडणुकीची तयारी जी होती ती पूर्ण झालेली आहे, मात्र तिकीट मिळत नाही, डावललं जाते असं बोललं जाते. तर भाजपच्या कार्यालयामध्ये भला मोठा पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो देखील तैनात करण्यात आलाय. या ठिकाणी एक महिला जी आहे ती देखील या ठिकाणी पडलेली आहे, तिला देखील इजा झालेली आहे. तर या ठिकाणी ही महिला संताप व्यक्त करते कारण हिला उमेदवारी मिळालेली नाही असं तिचं म्हणणं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या कार्यालयामध्ये हा संपूर्ण प्रकार सुरू आहे. पाहत असाल तर या ठिकाणी महिला देखील एक ज्वलनशील पदार्थ देखील या ठिकाणी एक व्यक्ती घेऊन आलेला होता आणि त्यांनी अंगावर टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी धावत पळत जाऊन हातातील बाटली हिसकावून घेतली आणि या ठिकाणी अनुचित प्रकार जो होता तो रोखलेला आहे. मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहत असाल तर भाजपच्या कार्यालयामध्ये पोलिसांनी छावणीचं स्वरूप या ठिकाणी दिलेलं आहे. आपण थेट त्यांना विचारूया, दादा काय सांगाल, का नाराज आहात तुम्ही, काय म्हणताय? साहेब यांनी आम्हाला पक्षाचे आम्ही सक्रिय सदस्य आहेत, एक निष्ठावंत असून आमच्या सोबत यांनी असं करायला पाहिजे का? तुम्ही सांगा लोकांना, तुम्ही विचार करा भाजप कसा खेळ खेळतोय ते. साहेबांनी आपण पाहत असाल तर अशा प्रकारे तो नावरण्याचा प्रयत्न केला जातोय. संताप जो आहे तो छत्रपती संभाजीनगरमध्ये व्यक्त केला जातोय. तर एक महिला देखील या ठिकाणी जखमी झाली, महिला पोलीस देखील. या ठिकाणी जो आहे तो कार्यकर्ते पदाधिकारी आहेत ते आक्रमक झालेले आहेत. तर नाराज झालेले हे पदाधिकारी आता थेट मंडपमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतायत. त्यांची अशी भावना आहे की अनेक दिवसांपासून काम केलं, मात्र आम्हाला कुठेतरी डावललं जातंय. तर या ठिकाणी पाहतो आपण हे पदाधिकारी कार्यकर्ते भाजपच्या कार्यालयामध्ये आक्रमक होऊन या ठिकाणी घुसलेले आहेत. त्यांनी आता मागणी केली आहे की आम्हाला न्याय हवा. आपण पाहत असाल ते पदाधिकारी थेट मंत्र्याला भेटण्यासाठी मागून घुसण्याचा प्रयत्न करतायत, कारण मंत्री महोदय जे आहेत ते त्यांच्या केबिनमध्ये आहेत, त्यांच्या केबिनमध्ये प्रवेश दिला जात नाहीये, मात्र आत घुसण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी केला जातोय. हे पाहत असाल तर मंत्री महोदयांची गाडी या ठिकाणी लावलेली आहे. मंत्री महोदयांच्या सुय सहाय्यकाला देखील या ठिकाणी हा व्यक्ती जाब विचारतोय की आम्हाला न्याय का दिला जात नाहीये. पाहत असाल तर या ठिकाणी यांना समज घालण्याचा प्रयत्न केला जातोय, समजणूक करण्याचा प्रयत्न केला जातोय. ते मात्र मंत्र्यांच्या गाडीकडे हा पदाधिकारी आलेला आहे, न्यायाची मागणी करतोय. पोलिसांनी देखील त्या पदाधिकाऱ्याला अडवलेलं आहे. त्या ठिकाणी हे आंदोलन करतो हा कार्यकर्ता. या ठिकाणी मंत्री महोदयाची गाडी आहे, मंत्री महोदयाच्या गाड्यासमोरच खासदारांची गाडी आहे, खासदारांच्या गाडी समोर हा व्यक्ती बसलेला आहे आणि या ठिकाणी तो घोषणाबाजी करतोय. तर त्यांना विचारूयात काय त्यांची भावना आहे, कारण अनेक दिवसांपासून ही निवडणूक कुठेतरी लढायची आहे, ही तयारी करत असताना कुठेतरी न्यायाची मागणी करत आहे. ते त्यांना विचारूयात काय सांगाल तुम्ही, काय एक निष्ठपणे मी तर काम करून माझ्या स्वतः असं होत असेल, बाकीच्या लोकांनी कसं करायचं? तुम्ही बाहेरच्या उमेदवाराला येणाऱ्याला तिकीट देता, 10 वेळा पक्षात येतात जातात लोक, त्यांना तिकीट देता, गुन्हेगार लोकांना तिकीट देता. आमचं चुकलं काय? आमचं कॅरेक्टर चेक करा, आमच्या पक्षाचं काम चेक करा, तुम्हाला जे चेक करा ते करा. पण आमच्यासोबत तुम्ही असा अन्याय करायला नको होता, आणि करायचं असतं तर आम्हाला उत्तर द्या तुम्ही काय केलं म्हणून. तुम्ही आमच्यासोबत न्याय करायलाच हवा. मला न्याय लागतो, मला न्याय लागतो, मला न्याय पाहिजे म्हणजे मंत्र्यांच्या गाड्यावर होत आहे का? बिलकुल साहेब, मी बसलेलो आहे. मला त्यांनी काय करायचं करा, मला साहेबाला भेटायचं आहे, मला त्यांनी न्याय द्यावा, मला बोलायचंय. मला त्यांनी का माझ्यासोबत असा अन्याय केला, माझं चुकलं काय, मी कोणत्या बाबतीत त्यांच्याविषयी वाईट झालो का पक्षाच्या विषयात वाईट होतो, मला त्यांनी दाखवून द्यावं. हे माझं चुकलं असेल तर तुम्ही जी देईल ती शिक्षा मान्य करायला मी तयार आहे साहेब. पण मला जर तुम्ही न्याय देत नसेल तर मी इथून हटणार नाही. मला न्याय हवा साहेब पक्षाकडून, मला माझे माननीय अतुल साहेब सगळ्याकडून मला न्याय हवा. मला बाकीचं माहित नाही साहेब, मला न्याय दिला पाहिजे साहेब. मी न्याय घेतल्याशिवाय इथून उठणार नाही. मी इतक्या वर्षाचा एकनिष्ठ सर पदाधिकारी सर पक्ष भाजपला माहिती आहे, माझ्याकडनं कधीच पक्षाच्या बाबतीत चुकी झालेली नाहीये. गेल्या 20-25 वर्षापासून मी काम करतो. भाजपचा 2x2 तास झेंडा होता, भारतीय जनता पार्टीचा गजानन महाराज मंदिराच्या समोर. त्यावेळेस मी भाजी मंडी संघटना स्थापन केली. माझा बाप या पक्षात काम करत होता, मी करतो, आता माझी बायको करतोय. आणि त्या 3 पिढ्या पक्षासाठी सर आम्ही काम करत आलो, ते पण एकनिष्ठपणे. आणि त्याचा आम्हाला असा जर हे भेटत असेल, आम्हाला अन्याय होत असेल तर सर मला सांगा, मग माझी भूमिका चुकती का बरोबर आहे साहेब? मला साहेबांनी न्याय द्यावा ही माझी नम्र विनंती साहेबांना, पक्षाला माझ्या. बिलकुल साहेब. इथं तुम्ही ठिया मांडून बसलात. नक्की साहेब बसणार मी इथं. मला साहेबांना भेटायचंय, मला साहेबांनी मला न्याय द्यावा. मला बाकीचा विषय भेटल्याशिवाय जाणार भेटायला काय अडचण आहे साहेब? मला भेटू देत नाहीये, मला तुम्ही जाऊ देत नाही, पोलीस प्रशासन मला जाऊ देत नाही त्यांना भेटायला, ते पण मला काही येऊ देत नाही. म्हणून मी त्यांच्या इथं बसलेलो सर. इथं नाही, कोणी येऊ देत नाही तुम्हाला? मला पक्षाचे साहेब पण येऊ देत नाही, पोलीस प्रशासन पण अडवतं साहेब मला तिथं जायला. बरं, मग आता त्यामुळे मी सर इथं बसून राहणार, साहेब येणार नाही. तो रॉकेल कोणी आणलं होतं? पेट्रोल ते दुसऱ्या उमेदवारांनी आणलं होतं सर. काय त्यांनी तुम्हाला सांगितलं होतं का? नाही सर, त्याचं माझं काही नाही. बरं, इतक्या टोकापर्यंतची नाराजी आहे का पेट्रोल घेऊन यावं? मग काय करणार सर? अहो साहेब हातावर पोट आहे आमचे. पाहत असाल तर या नाराज झाले